नवीन दिवसाची सुरुवात झाली आहे आणि आम्ही आलोय लेहकडे जाताना एक सगळ्यात फेमस असं गुरुद्वारा. काय नाव आहे? पत्थर साहेब. पत्थर साहेब गुरुद्वारा. काय स्टोरी आहे? स्टोरी अशी आहे की ते खाली साधना करत बसला असताना वरून कोणतरी पत्थर दगड टाकला, तर त्याचा पाठीचा जो निशाण आहे त्या दगडावर पडलेला आहे, तो दगड इथे त्याची पूजा केली जाते. आणि आर्मीचं गुरुद्वारा आहे. आर्मी थ्रू आहे. आणि या ठिकाणी कधी जर तुम्ही लडाखला वगैरे आलात, लडाखपासून माझ्यामध्ये 25-30 किलोमीटर अंतर आहे आणि जेवण वगैरे एकदम कुठेही भारतामध्ये कुठे जा, गुरुद्वारामध्ये जेवण फुल आहे आणि एकदम छान राहतं, पौष्टिक. चला हे बघा, तुम्हाला दाखवते भरपूर आर्मीच्या गाड्या पण थांबतात. ही खूप मोठी अशी पार्किंग आहे आणि हे इकडे गुरुद्वारा आहे. इथे त्यांनी ठेवलेलं आहे बांधायला, बांधून जायचं. लेडीजचं काही माहिती नाही. बाकी तिथे काय प्यायचं पाणी आहे ना, ते प्यायचं पाणी आहे पुढे. वाव रे, तिकडे बघ बच्चा. अरे तू तर सेम इथलाच दिसतोय. पंजाबीच वाटतायत. हा हे अजून इथे प्रसाद आहे असा. जायचंय वाटतं. चल बाळा, हे बिल्ल काय भारी दिसतोय. चला चला. चला, तुम्ही तर करेक्ट इथलेच. इकडे बघा, सेम दिसताय, इथलेच दिसताय. बघा रिद्ध. तर ते दगड पडला होता, यांनी सांगितलं ना, तर हे ते स्थान आहे, तपस्थान. हे बघा. हर्ष अलाउड नव्हते, पण एवढं स्वच्छता, एवढं सुंदर होतं. मध्ये मस्त जरा छान शांत बसलो आम्ही. सकाळपासून इकडं तिकडं फिरत होतो. आणि आता ते जे पत्थर, इथली जी स्टोरी आहे, पत्थर साहेब ह्या गुरुद्वाराचं नाव आहे, तर तो जो दगड पडला होता, तर तो आता खाली बघायला चाललोय आम्ही. तर आम्ही चाललोय आता तो पत्थर बघायला. आणि मध्ये गेल्यानंतर मोबाईल नव्हते, पण मी डाउनलोड केला आहे हा एक फोटो पत्थरचा, दाखवते तुम्हाला. हा बघा, मध्ये गेल्यावर हे असं होतं. मग बाहेर आल्यानंतर मस्त तुपातला शिरा होता, प्रसाद दिला होता त्यांनी खायला, खूप खूप छान होता. आणि मग सगळं दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही इथे आलो जेवण करायला. भरपूर ऑप्शन्स होते, मिक्स भाजी, चपाती, छोल्याची भाजी, भात, रायता, खीर होती. त्यानंतर बाहेर आल्यावर मग इथे ते भांडे वगैरे धुवायचे, आपण स्वतःच आपलं प्लेट धुवायची. त्यानंतर इथे बेसिनमध्ये सुद्धा गरम पाणी होतं हात धुवायला. इतकी भूक लागलेली होती आणि इतकं मस्त जेवण होतं. तुम्ही बघितलंच, एवढे पदार्थ बनवले होते. त्यात बाहेर आल्यावर हात धुवायला सुद्धा गरम पाणी होतं. भारतात कुठेही जा तुम्ही, गुरुद्वारामध्ये पोट भरून जेवण मिळतंच मला. मग आम्ही हे गुरुद्वाराचं जेवण वैष्णवी देवीला पण घेतलं होतं आणि इथं पण घेतलेलं आहे. खरंच जर काय असेल ना धार्मिक गोष्टींमध्ये, पहिलं तर गुरुद्वारा. जेवण खरंच एकदम फुल, म्हणजे एकदम व्यवस्थित पौष्टिक जेवण, एकदम छान. साईला पण बाहेर आल्यावर बेंच आहेत. चहा प्यायचा असेल तर चहा पण आहे इथे, प्रसाद आहे ठेवलेला. खूप सुंदर वाटतं इथे, एकदम छान. आणि एवढ्यात जस्ट जेवण झालं आमचं, त्यामुळे ते एकदमच छान वाटतंय. बघा, एवढ्या थंडीमध्ये एवढा गरम गरम चहा, इतकी हवा, थंड हवा आहे सुटलेली एकदम. प्यायचं होतं रिद्धूला, आताच जेवण झालं आमचं, आता थोडा चहा घेतो. हा ना बाळा, तुला प्यायचा होता ना? हा, तू काय खातोय ते? चला, आम्ही चाललो आता आमच्या नेक्स्ट पॉईंटला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.